नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजे SQAAF याची जी शाळा नोंदणीची प्रोसेस आहे ती आपण आता समजावून घेणार आहोत. तर आपल्याला यासाठी काय करायला लागेल, तर गुगलवरती जर तुम्ही MAAAC असं जर सर्च केलं तर आपल्याला ती वेबसाईट मिळून जाते. डायरेक्ट तुम्ही वेबसाईट टाकली तरी चालते. सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येते, त्याला आपण क्लिक करायचं आहे. SCRTची अधिकृत वेबसाईट आहे, त्याला आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर होम पेज येईल आणि होम पेजच्या खाली गेल्यानंतर आपल्याला लिस्टमध्ये SQAAF असा ऑप्शन दिसेल, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. SQAAFला क्लिक केल्यानंतर वरती सगळी त्याचे मराठी आणि इंग्लिशमध्ये माहिती दिलेली आहे, म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म. आणि त्या संबंधित खाली जर एक अनुक्रमणिका दिले, त्याच्यात सगळे शासन निर्णय, मार्गदर्शन व्हिडिओ वगैरे या सगळ्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. तर आपल्याला आता नोंदणीची जी लिंक आहे ती आपल्याला खाली जेव्हा आपण अनुक्रमणिका जी खाली दिलेली आहे त्याच्यामध्ये 3 नंबरला जो ऑप्शन आहे स्वयंमूल्यांकनासाठी लिंक, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. चुकून तिथे 2ला हे झाले, पण 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याला आपण ओपन, त्याच्यासमोरचं ओपन जे बटन आहे त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल. आणि क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर अशा प्रकारची एक पेज ओपन होईल. आणि या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, खाते तयार करा आणि लॉग इन, आणि एक पासवर्ड बदला. तर आता आपलं लॉग इन नाही आहे अजून, त्यामुळे आपल्याला खाते तयार करा या ऑप्शनला आपल्याला जायचं आहे, म्हणजे आपल्याला तिथे जाऊन नोंदणी करावी लागेल. तर खाते तयार करा ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक ईमेल ID द्यायचा आहे, की ज्या ईमेल IDवरती आपले मेल वगैरे सगळे येत आहेत. ईमेल ID आणि मग पासवर्ड खाली तयार करायचा आणि तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाकायचा. 8 अंकी किंवा अक्षरी असा तो पासवर्ड असला पाहिजे. आणि खाते तयार करा याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ईमेल ID आपल्याला शो केला जाईल आणि तो बरोबर आहे का हे आपण बघून मग आपल्याला ईमेल IDची खात्री करून घ्यायची, की आपण जो ईमेल ID टाईप केला आहे तो बरोबर आहे हे एकदा आपण बघून घ्यायचं, कारण त्याच्यावरती ते आता लिंक पाठवणार आहेत. तर ओके केल्यानंतर मग आपल्याला एक असा मेसेज दिसेल, की त्यांनी आपल्याला ईमेल IDची खात्री करण्यासाठी एक त्यांनी लिंक पाठवली आहे. तर ते आपल्या इनबॉक्समध्ये आहे. ईमेल ओपन करून इनबॉक्समध्ये किंवा स्पॅम बॉक्समध्ये आपल्याला चेक करायचं आहे, की त्यांच्याकडनं जी पाठवलेली लिंक आहे ती आपल्याला मिळाली आहे का. तर आता आपण ईमेल ID ओपन करू. ईमेलमध्ये गेल्यानंतर इनबॉक्समध्ये जायचं. इनबॉक्समध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण पाहू शकतो की पहिल्यांदाच पहिलीच जो ईमेल आहे तो आपला आलेला आहे SCRTकडून. आणि मग खाली जी लिंक दिसते ते आपल्याला त्या लिंकला क्लिक करायचं आहे. आणि थोडंसं थांबल्यानंतर मग ती प्रोसेस पूर्ण होते आणि आपल्याला या ठिकाणी आपला जो ईमेल ID आहे तो व्हेरीफाय झाल्याबाबत SMS त्या ठिकाणी मेसेज आपल्याला दाखवला जातो. आणि पुन्हा मग आपल्याला आपल्या वेबसाईटवरती घेऊन येतात कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर. आता या ठिकाणी आपल्याला शाळेचा UDIS नंबर आणि मुख्याध्यापकांचा UDISला नोंद असलेला मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे. म्हणजे UDIS आणि मोबाईल क्रमांक मुख्याध्यापकांचा अचूकपणे नमूद करायचा आहे. आणि मग खाली जे गुलाबी रंगामध्ये आपल्या शाळेची माहिती मिळवा या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला आपल्या शाळेचे डिटेल्स दिसणार आहेत. पण त्याच्या आधी UDIS आणि मोबाईल नंबर अचूक आहे का हे एकदा पाहून घ्यायचं आहे. आणि मग जर ते सगळे अचूक असेल तर मग आपण खालच्या बटनाला क्लिक करू. आणि मग आपल्या समोर आपल्या शाळेचे डिटेल्स दिसतील, UDIS नंबर, नाव, जिल्हा, तालुका आणि केंद्राचं नावसुद्धा. ते सगळं बरोबर असेल तरच आपण त्याला ओके करूया. आणि मग आता आपली नोंदणीची प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे. आता यानंतरचं जे बाकीची माहिती कशी भरायची हे आपल्याला प्रशिक्षणातून समजणार आहेच, त्याच्यामुळे त्याबाबत आपण आता बोलणार नाही आहोत. फक्त जे नोंदणी कशी करायची हे आज आपण आता पाहिलेलं आहे. धन्यवाद.